नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण 100 प्रश्न सुपरफास्ट पद्धतीने पाहणार आहोत. मित्रांनो, पोलीस भरती 2024साठी हे महत्त्वाचे प्रश्न आहेत जे आपण नॉनस्टॉप पद्धतीने पटापट 100 प्रश्न पाहणार आहोत. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, प्रश्न जेव्हा वाचेन तेव्हा उत्तर मनामध्ये गेस करत जा, जेणेकरून तुमची एक प्रकारे रिव्हिजन कम परीक्षा असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, कमेंट करून सांगा मला 100 पैकी किती बरोबर आलेले तुमची उत्तरे. तर बघा, एक राष्ट्र एक निवडणूक या विधेयकाशी संबंधित समिती कोणती? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, रामनाथ कोविंद समिती. ही एक राष्ट्र एक निवडणूक या विधेयकाशी संबंधित समिती आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ओम बिर्ला हे कितव्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 17व्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला. त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील लोकसभा निवडणूक किती टप्प्यांमध्ये पार पडणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 7 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, NK सिंग यांनाच नंदकिशोर सिंग असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेप्रमाणे खालीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही? कोणता विषय? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, परराष्ट्र व्यवहार. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस तर पोलीस महासंचालक डॅश डॅश आहेत. कोण आहेत? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या सध्याच्या पोलीस महासंचालक तसेच पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नाशिक. पुढील प्रश्न आहे, फ्लेमिंगो अभयारण्य खालीलपैकी कोठे आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ठाणे खाडी. त्यानंतरचा प्रश्न आहे, फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये आघाडीवर किंवा पहिल्या क्रमांकावर कोण आहे? कोण आहे? याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, बर्नार्ड अर्नॉल्ट हा फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तीच्या सध्या जाहीर झालेल्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्यावर आहे ॲलन मस्क, तिसऱ्यावर आहे जेफ बेझोस. त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील पहिला AI आधारित चित्रपट कोणता बनलेला आहे? कोणता बनलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इराह. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मल्काजगिरी, तेलंगणा. त्यानंतर प्रश्न आहे, महिला IPL किंवा WPL 2023चा विजेता संघ कोणता? 2023 वर्ष नीट वाचायचं आहे. 2023चा विजेता योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी, मुंबई इंडियन्स. 2024 विचारलं तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर किंवा RCB. त्यानंतर प्रश्न आहे, संविधान सभेची पहिली बैठक खालीलपैकी कोणत्या दिवशी पार पडली होती? कोणत्या दिवशी पार पडली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 9 डिसेंबर 1946ला पहिली, 11 डिसेंबर 1946ला दुसरी, 13 डिसेंबर 1946ला तिसरी. त्यानंतर प्रश्न आहे, तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरूची मावशी या नाटकांचे नाटककार कोण आहेत? कोण आहेत? पर्याय क्रमांक ए, प्रल्हाद केशव अत्रे किंवा आचार्य अत्रे हे तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरूची मावशी या नाटकांचे नाटककार किंवा लेखक आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, दास कॅपिटल या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? कोण आहेत? या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, कार्ल मार्क्स हे दास कॅपिटल या ग्रंथाचे लेखक आहेत. पुढील प्रश्न आहे, डॅश डॅशच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार म्हटले जाते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ॲसिटिक ॲसिडच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार असे म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न आहे, भारत देशाचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात? भारत देशाचे तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात? कोण असतात? पर्याय क्रमांक सी, राष्ट्रपती ऑप्शनला नसतील तर CDS. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक बी, भीमा नदीवर आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? कोणत्या ठिकाणी झालेला आहे? महू, मध्य प्रदेश या ठिकाणी झालेला आहे. कधी झालेला आहे?
14 एप्रिल 1891ला महू मध्य प्रदेश या ठिकाणी झालेला आहे. पुढील प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही? कोणत्या ठिकाणी नाही? पुणे या ठिकाणी नाही. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे या ठिकाणी नाही. पुढील प्रश्न आहे, 1930 मध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले? 1930 मध्ये कोणास मिळालेले आहे? सी.व्ही. रमन. पर्याय क्रमांक सी, सी.व्ही. रमन यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस खात्यातील कोणते पद फक्त पदोन्नतीनेच भरले जाते? कोणते पद आहे ते? पोलीस निरीक्षक. या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, पोलीस निरीक्षक हे जे पद आहे ते फक्त प्रमोशनने भरले जाते. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते? कोणास ओळखले जाते? अब्दुल कलाम. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मध्य रेल्वेचे कुठे आहे मित्रांनो? तर मुंबई CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, T20 मध्ये 300 बळी घेणारा पहिला यष्टिरक्षक कोण बनलेला आहे? कोण बनलेला आहे मित्रांनो? T20 मध्ये 300 बळी घेणारा पहिला यष्टिरक्षक म्हणजे जो कीपर असतो, विकेट कीपर, त्याला यष्टिरक्षक म्हटलं जातं. तर बघा, महेंद्रसिंग धोनी हा T20 मध्ये 300 बळी घेणारा विकेट कीपर किंवा यष्टिरक्षक बनलेला आहे पहिला. ठीक आहे. 7000 रन बनवणारा पहिला विकेट कीपर किंवा यष्टिरक्षक जरी विचारलं तर महेंद्रसिंग धोनीच उत्तर द्यायचं आहे. पुढील प्रश्न, IPLच्या इतिहासात सर्वाधिक धावा बनवणारा संघ कोणता? आतापर्यंतच्या इतिहासात IPL मध्ये सर्वाधिक धावा कोणत्या संघाने बनवल्यात असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. उत्तर द्यायचं आहे SRH सनरायझर्स हैदराबाद. एकूण 270 धावा त्यांनी बनवून आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कोर बोर्डावर लावलेला आहे. 277 धावसंख्या लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले होते? कोणामध्ये झाले होते पानिपतचे पहिले युद्ध? बाबर व इब्राहिम लोधी. बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये पानिपतचे पहिले युद्ध झाले होते 1526 मध्ये. दुसरे झाले अकबर व हेमू 1556. तिसरे झाले मराठे व अब्दाली 1761. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी फॅटमध्ये विरघळणारे विटामिन कोणते? फॅटमध्ये विरघळणारे विटामिन या ठिकाणी कोणते आहे? तर बघा, विटामिन ए. पर्याय क्रमांक विटामिन ए या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, मादाम तुसाद दुबई येथे खालीलपैकी कोणाचा मेणाचा पुतळा उभारण्यात आलेला आहे? कोणाचा? अल्लू अर्जुन. साऊथचा हिरो आहे बघा, साऊथ फिल्म इंडस्ट्रीजचा हिरो आहे अल्लू अर्जुन. याचा मादाम तुसाद दुबई या ठिकाणी मेणाचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मोस्ट IMP प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाची कर्तव्ये नमूद केलेली आहेत? कोणत्या? कलम 51 पर्याय क्रमांक डी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, राष्ट्रपती हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? कोण पाहतो मित्रांनो? तर उपराष्ट्रपती पाहत असतो. पर्याय क्रमांक सी, उपराष्ट्रपती या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. राष्ट्रपती नसल्यावर उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपती दोघेही नसल्यास सरन्यायाधीश पाहतात. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही? कोणत्या? लाल आणि हिरव्या. पर्याय क्रमांक सी, लाल आणि हिरव्या या दोन रंगांमध्ये फरक करू शकत नाही. कोणती व्यक्ती? रंग आंधळेपणा किंवा कलर ब्लाइंडनेस असणारी व्यक्ती. त्यानंतर प्रश्न आहे, हिंडेनबर्ग अहवाल कोणत्या उद्योग समूहाशी संबंधित आहे? कोणत्या? पर्याय क्रमांक बी, अदानी उद्योग समूहाशी संबंधित आहे हिंडेनबर्ग अहवाल. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या ठिकाणी लिथियमचा साठा आढळून आलेला आहे? तर बघा, जम्मू काश्मीर या ठिकाणी लिथियमचा साठा आढळून आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, फेब्रुवारी 2023 मध्ये भारतात 12 चित्ते कोणत्या देशातून आणले? या ठिकाणी आपण मागे मिस्टेक केली होती मित्रांनो. तर बघा, दक्षिण आफ्रिकेतून आणण्यात आलेले आहेत 12 चित्ते आणि नामिबियातून आणलेले आहेत 8 चित्ते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. दक्षिण आफ्रिका 12 चित्ते, नामिबिया 8 चित्ते. पुढील प्रश्न आहे, 2024चा हिंद केसरी पहिलवान कोण? 2024चा विचारलेले वर्ष नीट वाचायचं आहे. 2024चा आहे बघा,
समाधान वाघमोडे पाटील पर्याय क्रमांक ए. समाधान वाघमोडे पाटील हा 2024चा हिंद केसरी आहे. 2023चा होता अभिजित कटके. पहिला विचारला तर श्रीपती खंचनाले. पुढील प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी कोणत्या पदवीचा त्याग केला? बऱ्याच वेळेला विचारलेला प्रश्न आहे. कोणत्या पदवीचा? तर सर ही पदवी त्यांना ब्रिटिश शासनाने दिली होती. याचा त्यांनी त्याग केलेला आहे जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाले मला कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न आहे, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे लेखक कोण आहेत? आपलं राज्यगीत आहे महाराष्ट्राचं, याचे लेखक कोण आहेत? राजा बडे. ठीक आहे, राजा बडे हे या गीताचे लेखक आहेत. गायलेला आहे शाहीर साबळे यांनी, संगीत दिले आहे श्रीनिवास खळे यांनी. पुढील प्रश्न आहे, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोणत्या राज्यातील आहेत? कोणत्या राज्यातील आहेत? कोण आहेत असं विचारलेलं नाही. कोणत्या राज्यातील आहेत? ओडिशा राज्यातील आहेत. पर्याय क्रमांक सी. द्रौपदी मुर्मू ओडिशा राज्यातील आहे. ठीक आहे. पंतप्रधान विचारले तर गुजरात राज्यातील. आपले रमेश बैस राज्यपाल विचारले तर मध्य प्रदेश राज्यातील. उपराष्ट्रपती जगदीप धनखड राजस्थान राज्यातील. पुढील प्रश्न आहे, भारताचे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? कोण होते? होमी भाभा. पर्याय क्रमांक ए. होमी भाभा होते अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे किंवा याचा शोध कोणी लावलेला आहे? कोणी लावले? अल्बर्ट आइन्स्टाईन. पर्याय क्रमांक सी. अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षता सिद्धांताचा शोध लावलेला आहे. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा लावलेला आहे. ठीक आहे. फंकने जीवनसत्वांचा शोध लावलेला आहे. लँडस्टेनरने रक्तगटाचा शोध लावलेला आहे. पुढील प्रश्न आहे बघा, विजय तेंडुलकर फुलपाखरू डॅश डॅश मोरपिसे. काय उत्तर असणार आहे? अनंत कानेकर. पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न आहे, गोविंदाग्रज हे कोणाचे टोपणनाव आहे? कोणाचे टोपणनाव आहे बघा? गोविंदाग्रज गडकरी, राम गणेश गडकरी. ठीक आहे, यांचं टोपणनाव आहे गोविंदाग्रज. विवा शिरवाडकर यांचं टोपणनाव आहे कुसुमाग्रज. प्र के अत्रे यांचं टोपणनाव आहे आचार्य अत्रे. कृष्णाजी केशव दामले यांचं टोपणनाव आहे केशवसूत. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी नरेंद्र जाधव यांचे आत्मकथन कोणते? आत्मकथन कोणते आहे? तर नरेंद्र जाधव यांचे या ठिकाणी आमचा बाप आणि आम्ही. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. माझा बाप आणि मी जर विचारलं तर व्यंकटेश माडगुळकर. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात? कोणत्या? तर बघा, पहिला न्यूटनचा पहिला गतीचा नियम आहे त्याला बघा जडत्वाचा नियम असं म्हटलं जातं. एकूण 3 नियम आहेत. ठीक आहे. याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे न्यूटनने. मित्रांनो, आपण या ठिकाणी सुपरफास्ट प्रश्न पाहत आहोत बघा. पण डेली 5 वाजता आपल्या चॅनलवर आपण स्पष्टीकरण सहित आणि इतर 4 ऑप्शनचा तसेच आणखी डीपमध्ये एखाद्या ऑप्शनची माहिती घेऊन आपण व्हिडिओ कव्हर करत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. दररोज 5 वाजता व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल स्पष्टीकरण सहित, आणि हा आपण रिव्हिजन म्हणून सुपरफास्ट पद्धतीने घेत आहोत. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, वेट लिफ्टिंग विश्वचषकात पदक जिंकणारी पहिली भारतीय कोण बनलेली आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. वेट लिफ्टिंग विश्वचषकात कोण बनलेले आहे? बिंद्याराणी देवी ही पहिली भारतीय बनलेली आहे जिने वेट लिफ्टिंग विश्वचषकात पदक जिंकलेलं आहे. कोणतं पदक जिंकलं हिने? कांस्य पदक जिंकलेलं आहे. ही स्पर्धा थायलंडमध्ये पार पडलेली आहे. मराठी नवकाव्याचे प्रणेते असे कोणास म्हटले जाते? कोणास म्हटले जाते? बा.सी. मर्ढेकर यांना म्हटले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी पौष महिन्यात येणारा सण कोणता? पौष महिन्यामध्ये मराठी महिने पाठ करून ठेवा बघा. मकर संक्रांत हा जो सण आहे तो पौष महिन्यामध्ये येणारा सण आहे. मराठी वर्षाचा पहिला महिना चैत्र, शेवटचा महिना फाल्गुन. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आवळ्यामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे ॲसिड कोणते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक डी. यापैकी नाही मित्रांनो, कारण ऑप्शनमध्ये अस्कॉर्बिक आम्ल नाही. आवळ्यामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात आढळणारे ॲसिड आहे अस्कॉर्बिक. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, रातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो? कोणत्या अजीवनसत्वाच्या अभावाने होतो रातांधळेपणा? ब जीवनसत्वाच्या अभावाने येतो बेरीबेरी. क जीवनसत्वाच्या अभावाने होतो स्कर्वी. ड जीवनसत्वाच्या अभावाने होतो मूळदूस. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या?
कोण होत्या? पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेझंट होत्या. पर्याय क्रमांक बी ॲनी बेझंट. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ॲलन ह्यूम यांनी केलेली आहे. पुढील प्रश्न आहे, सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? सरहद्द गांधी. ठीक आहे, काही विद्यार्थी महात्मा गांधी म्हणून उत्तर देतात पण नाही. या ठिकाणी खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते. खान अब्दुल गफार खान. पुढील प्रश्न आहे, भारताच्या घटनात्मक विकासातील 1919च्या सुधारणा कायद्याला काय म्हटले जाते? काय म्हटले जाते? मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा म्हटले जाते. मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, आधुनिक भारताचे जनक या शब्दात कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो? आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय. पर्याय क्रमांक ए राजा राममोहन रॉय यांचा गौरव केला जातो. यांनी परमहंस सभा आत्मीय सभा आणि ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभा आणि ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या देशाने जगातील सर्वात शक्तिशाली लेझरचे अनावरण केलेले आहे? कोणी? रोमानिया. या ठिकाणी रोमानिया या ठिकाणी पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे. पर्याय क्रमांक बी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिन 2024चे प्रमुख पाहुणे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते? 2024चे. ठीक आहे, फ्रान्सचे होते इमॅन्युएल मॅक्रॉन. ठीक आहे. 23चे होते इजिप्तचे अब्देल फतह अल सिसी. पुढील प्रश्न आहे, भारतात झालेल्या G20 बैठकीचे घोषवाक्य काय होते? वसुदैव कुटुंबकम. पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न आहे, भारतीय संसदेने कोणत्या वर्षी हिंदू विवाह कायदा संमत केलेला आहे? 1955. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? बऱ्याच वेळेला ही कादंबरी विचारली जाते बघा. भालचंद्र नेमाडे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. भालचंद्र नेमाडे हे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. पुढील प्रश्न आहे, 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशननी केली किंवा कोणते कमिशन नेमले होते असा प्रश्न विचारला जातो चौकशीसाठी. तर बघा, हंटर कमिशन. पर्याय क्रमांक बी हंटर कमिशन योग्य उत्तर असणार आहे. ही घटना बघा 13 एप्रिल 1919ला झाली होती. ऑर्डर दिली होती जनरल डायर याने. पुढील प्रश्न आहे, कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील कोणत्या द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आलेला आहे? कॅल्शियम कार्बाईड. पर्याय क्रमांक ए कॅल्शियम कार्बाईड या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, LIC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? LIC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? सिद्धार्थ मोहंती. पर्याय क्रमांक ए सिद्धार्थ मोहंती हे LIC चे सध्याचे अध्यक्ष आहेत. पुढील प्रश्न आहे, आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी कोणती? तर बघा, आधी होती अमरावती, आता आहे विशाखापट्टणम. नवीन राजधानी आंध्र प्रदेशची. ठीक आहे. मुख्यमंत्री आहेत जगनमोहन रेड्डी. पुढील प्रश्न आहे, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? कोणत्या प्रकारचे नाही? तर बघा, साम्राज्यवादी नाही, धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक आहे. पुढील प्रश्न आहे, महिला IPL 2024 खालीलपैकी कोणी जिंकली? मागे आपण 2023 पाहिली, MIने जिंकली. 2024 ही बघा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर RCB. ठीक आहे, हिने जिंकलेली आहे 2024ची. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर बघा, पोलीस महासंचालक. पर्याय क्रमांक डी पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलातील तसेच कोणत्याही राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद असते. सध्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला. पुढील प्रश्न आहे, जून 1757च्या कोणत्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला? कोणत्या? तर बघा, 1757ला प्लासीची लढाई झालेली आहे. ते या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेलेला आहे. ही लढाई कोणामध्ये झाली होती? तर बघा, ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध बंगालचा नवाब सिराजुद्दौला. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य मोठ्या प्रमाणात आढळते? पर्याय क्रमांक डी ऑक्सिजन या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा खालीलपैकी कोणत्या विषयाशी निगडीत आहे? न्यूरोलॉजी. ठीक आहे. कशाशी निगडीत आहे? चेतासंस्थेचा अभ्यास. इतर ऑप्शनचा जो काही स्पष्टीकरण आहे त्याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ डेली टाकत असतो, ते बघत जा मित्रांनो. या ठिकाणी आपण सुपरफास्ट पद्धतीने व्हिडिओ पाहत आहोत. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर बघा, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत रमेश बैस.
पुढील प्रश्न आहे, तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन कोणते? बऱ्याच वेळेला रिपीट होत असतो प्रश्न. निकोटीन हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे. पुढील प्रश्न आहे, कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हटले जाते? काय म्हटले जाते? ऑन्कॉलॉजिस्ट असे म्हटले जाते. ठीक आहे, ऑन्कॉलॉजिस्ट. हृदयासंबंधी विचारलं तर कार्डिओलॉजिस्ट, मेंदू चेतासंस्थेबद्दल विचारलं तर न्यूरोलॉजिस्ट आणि किडनी मूत्ररोगासंबंधी विचारलं तर नेफ्रोलॉजिस्ट. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? लिथियम या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, सायनाइड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे? तर बघा, प्रुसिक ॲसिड या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. प्रुसिक ॲसिड, पर्याय क्रमांक डी. त्यानंतर प्रश्न आहे, मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी म्हटले जाते? कोणत्या? पांढऱ्या रक्तपेशींना बघा संरक्षक रक्तपेशी तसेच सैनिकी रक्तपेशी देखील म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, चॅट जीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान खालीलपैकी कशाचे लघुरूप आहे? चॅट जीपीटी हे AI शी संबंधित आहे. याच्यावर स्पेशल प्रश्न विचारला जाऊ शकतो. AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. ठीक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर याचा फुल फॉर्म आहे चॅट जीपीटीचा बघा, चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे? कोणत्या? तर मुंबई अहमदाबाद. पर्याय क्रमांक बी, मुंबई अहमदाबाद या दोन शहरांदरम्यान भारतातील पहिली बुलेट ट्रेन सुरू होणार आहे जपानच्या सहकार्याने. ठीक आहे, 2017 पायाभरणी केलेली आहे शिंजो आबे आणि मोदी यांनी. पुढील प्रश्न आहे, विद्युत जनित्र डॅश डॅश ऊर्जेचे रूपांतरण डॅश डॅश ऊर्जेमध्ये करते? तर बघा, विद्युत जनित्र हे यांत्रिक ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेमध्ये करत असते. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो? कावीळ. ठीक आहे, कोणत्या अवयवास होतो? या ठिकाणी यकृत या अवयवास होतो कावीळ. पुढील प्रश्न आहे, मानवी गुणसूत्रातील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात? तर बघा, एक. पर्याय क्रमांक ए, एक जोडी ही लिंग गुणसूत्राची असते. ठीक आहे, एकूण जोड्या किती असतात? 23. एकूण गुणसूत्र किती असतात? 46. पुढील प्रश्न, उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे? उत्क्रांतवादाचा चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला आहे. ठीक आहे, चार्ल्स डार्विन. ठीक आहे, जेम्स वॅटने बघा वाफेच्या इंजिनचा शोध लावलेला आहे. रॉबर्ट हुकने पेशींचा शोध लावलेला आहे. पुढील प्रश्न आहे, स्पायरोगायरा हे डॅश डॅश शैवाल आहे. कसे आहे? बघा, हरित. पर्याय क्रमांक हे हरित शैवाल आहे. याला बघा पाण्यातले रेशीम असं देखील म्हटलं जातं. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे? कोणता? तर बघा, पर्याय क्रमांक डी, गोवर हा जो आजार आहे तो संसर्गजन्य आजार आहे. पुढील प्रश्न आहे, वर्ष 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळालेला आहे? कोणास मिळालेला आहे? अशोक सराफ. पर्याय क्रमांक डी, अशोक सराफ यांना मिळालेला आहे. 23चा, 22चा मिळालेला आहे अप्पासाहेब धर्माधिकारी, 21चा मिळालेला आहे आशा भोसले, पहिला मिळालेला आहे 1996ला पु ल देशपांडे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने महिलांना राज्य परिवहन महामंडळामध्ये तिकीट दरात किती टक्के सवलत दिली आहे? किती? सर्वांना माहीत असेल 50% एवढी सवलत दिलेली आहे तिकिटामध्ये. पुढील प्रश्न आहे, ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? कोणी मांडलेला आहे ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत? आईन्स्टाईनने मांडलेला आहे. आईन्स्टाईन. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे? कोठे आहे मित्रांनो? पुणे या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक डी, पुणे या ठिकाणी आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. पुढील प्रश्न आहे, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे विचारलेले कोणते? वरिष्ठ राज्यसभा. ठीक आहे, कनिष्ठ विचारले लोकसभा, राज्याबद्दल वरिष्ठ विचारले विधान परिषद, कनिष्ठ विचारले विधानसभा. पुढील प्रश्न आहे, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? कोण असतो मित्रांनो? गट विकास अधिकारी. पर्याय क्रमांक सी, गट विकास अधिकारी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? 36 जिल्ह्याचे पालकमंत्री पाठ करून ठेवायचे. ठाण्याचे सध्यात बघा शंभूराज देसाई, हेच महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री देखील आहेत. ठाणे तसेच साताऱ्याचे आहेत. ठीक आहे. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? धनंजय यशवंत चंद्रचूड, यांना DY चंद्रचूड असे म्हटले जाते. हे भारताचे सध्याचे 50वे सरन्यायाधीश आहेत. पुढील प्रश्न आहे, मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृतिदिनी साजरा केला जातो? सर्वांना माहीत असेल कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर.
पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? दादर येथील इंदू मिल. पर्याय क्रमांक ए, दादर येथील इंदू मिल या ठिकाणी प्रस्तावित आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? कोणास मिळालेला नाही बघा, रतन टाटा यांना मिळालेला नाही. 2024ला किती जणांना मिळालेला आहे त्याची सर्व डिटेल पाठ करून ठेवा, याच्यावर हमखास प्रश्न विचारला जाणार आहे. पुढील प्रश्न आहे, पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनलेले आहे? पितळ. ठीक आहे. तांबे व जस्त. पर्याय क्रमांक ए, तांबे व जस्त या संमिश्राचे बनलेले आहे पितळ. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 100 प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. किती उत्तरं तुम्ही योग्य दिलेली आहेत मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. डेली स्पष्टीकरण सहित व्हिडिओ आपण टाकत असतो मित्रांनो. त्यामध्ये आपण उत्तर आणि जे 3 ऑप्शन राहतात त्यांची माहिती देखील आपण कव्हर करत असतो. हे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या. दररोज 5 वाजता आपण हा व्हिडिओ अपलोड करतो. या व्हिडिओला लाईक करा, मित्रांशी शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अभ्यास ग्राउंड चालू राहू द्या. धन्यवाद.